अरे कल्पे असं तू आमचा इंटरव्ह्यू घेतला असं एकदम असं चौकात थांबलं नाही का? कोणी येणार असेल तर येऊ नका. जोरदार पाऊस सुरू झालेला आहे इथे. वो पैसे तो हाथ का मेल है, हाथ का मेल है, लेकिन जेब में कुछ खोटी कौड़ी नहीं है. मजा नाही आली मला. तुला तर मी मागाशी ब्लॉग मध्येच बोललो. भेटू आपण गोव्यामध्ये. पोचलो की आता किती वेळ येतो? भेटू आता परत स्विमिंग पूल. गोव्यात येऊन स्विमिंग पूलला चाललाय. आपली सुरुवात बेडरूम मधनच करतोय. हे बघ काय झालं की बाई घुसते. काय याचं चाललंय मला काही कळतच नाही. टेम्परेचर बघ. हा बघा हा रातराणी आमची. आलाय आमचा मित्र. आई काय झालं की नुसतं मॅच बघते आणि बेडरूम मध्ये असते. हॅलो मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. नेहमीसारखंच वेळ जातो आधीमध्ये, जॉबमुळे नाही जमत. त्यामुळे आत्ता ब्लॉग करतोय आणि गोव्याला आलो आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड्स. खूप प्रॉब्लेम्स झाले यायच्या वेळेस. माहीत नाही सगळ्यांना येतो की नाही, पण आमच्यातला जो मुख्य कार्यकर्ता होता त्याचा अचानक पाय फ्रॅक्चर झाला. त्यातून अजून एक मेडिकल इमर्जन्सी आली दुसऱ्या मित्राला, बट ते करूनसुद्धा तो आला. खूप बरं वाटलं. इकडे आता मित्राचा जरा चेहरा दाखवतो मी. हाच येतो. हा आल्यामुळे जरा जीवात जीव आला आमच्या. ओके. आणि हा आमचा नाही चालू आहे. हा आमचा ज्यांनी येताना सगळ्या बसचे बुकिंग्स केले. आम्हाला वाटलेलं की होऊ नाही शकणार, बट तरीसुद्धा हे चांगल्या प्रकारे त्यांनी करून आणलं. त्याबद्दल या छोट्या मंत्री मंडळाचे धन्यवाद. सो गाईज, दिस इज डे 1 ऑफ गोवा अँड आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये गोव्याला येऊन. सगळ्यांची अचानक इच्छा झाली आहे. सो स्विमिंग पूलमध्ये पहिले, मग नंतर बीच. ठीक आहे. प्लेस आहे जिथं आम्ही आत्ता राहतो आहे. एकत्र या. सगळ्यांनी एकत्र या. कल्प्याला बोलवा. आत्ता आम्ही स्विमिंग करून चाललो आहे. वातावरण सगळं ढगाळ झालेलं आहे. पावसाचं वातावरण आहे. पाऊस आला आहे. पाऊस खूप जोरात पाऊस येईल आता. मी आहोत कलंगूटला. तर आता स्विमिंग वगैरे करून सगळ्यांचं झालेलं आहे आणि चहाची सुरुवात संध्याकाळची अशी चाललेली आहे. 2 कप कमी. जॉनी चहा कशात प्यायचं? हां, चहा याच्यात प्यायचं चाललंय. चहा बनवणारे मुख्य कार्यकर्ता. डेअरी नाही. तर आत्ता चहा बनवायची तयारी चालू आहे. सगळं मटेरियल असं गणेशने आमच्या आणून ठेवलेलं आहे. बघू किती वेळ लागतोय. पहिला दिवस आहे, सो वेळ तर लागणारच आहे. ह्या दोघी बनवतात, मी नाही बनवते. हे असं आहे, काय करायचं. डायरेक्ट धमकी. बास बास थोडं थोडंच प्यायचं. गोड
जॉन आहे गॉगल कुठे तुझा घाल ना म्हणजे मला सांगतो तरी कंटेंट मध्ये घरात बसले गॉगल घाल निघालो आता कलंगूट बीचला आम्ही सगळीजण हॅलो सो आता आम्ही निघालो आहे कलंगूट बीचला खूप उशीर झाला पाऊस खूप आहे इथे गोवामध्ये सो निघायला आम्हाला उशीर झाला आहे संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट आम्ही मगाशी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं तसं थोडंफार बट नंतर जे धो पाऊस आला आम्हाला बाहेर निघता नाही आलं सो आता आम्ही चाललो आहे कलंगूट बीचला तिथे जातो थोडेफार शॉट्स घेतो तिथले आणि तिथे गेलो की नक्कीच कनेक्ट करेल सो स्टे ट्यून गाईज अशा प्रकारे आम्ही पोचले कलंगूटला बाईक्स पार्क केल्यात आता आम्ही निघालो आहे बीचवर अंधार झाला आहे बीचवर राईट साईडनी चला राईट साईड बरं सरळ चला बोल ना संध्याकाळ झाली आहे 6 वाजलेत आणि आम्ही आत्ता आलोय बीचवर सो वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे पावसामुळे खूप उशीर झाला बट ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आम्ही उद्या परत येऊ असे आम्ही 3-4 दिवस आहोतच इथे बघूया कुठे कुठे काय काय फिरता येते पाऊस नाही लागला तर लेट्स सी अरे कल्पे असं तू आमचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं असं एकदम असं चौकात थांबलं नाही का आपको कैसा लग रहा है एक मिनट गाइस इन्हें पूछते हैं कैसा लगा कसं वाटतंय इट्स व्हेरी ग्रेट बट समथिंग मिसिंग आई थिंक मैं तो हिंदी में पूछ रहा हूँ आप क्यों इंग्लिश में जॉब दे रहे सर जी बिकॉज आई एम इन गोवा सो दैट्स व्हाई आई एम टेलिंग इन इंग्लिश लोगों को अचानक से गोवा की वाइब आती है इंग्लिश में ठीक है ना इंग्लिश में देखिए ओके फिर भी मैं आपको हिंदी में बताना चाहूँगा कि अच्छा है सब लेकिन कुछ मिसिंग है वो इनका कैसा है कि इनको रशियन नहीं दिखाई दिया अभी तक तो इसलिए उनको मिसिंग लग रहा है देखना ही है मैं कितनी बार बोला कि भाई मोबाइल यूज़ करो नहीं यूज़ कर रहे बिकॉज हम कभी बाहर देश घूमने नहीं गए तो बाहर देश वाले हमारे इंडिया में आए हैं तो उनको देखना तो पड़ेगा कि कैसे दिखता वो पैसे तो हाथ का मेल है
हाथ का मेल है लेकिन जेब में कुछ खोटी कौड़ी नहीं है. थोडासा भरकटलाय ब्लॉग आणि त्या भरकटलेल्या ब्लॉगला मी नीट करतो. एकदम इस्कटलाय रे. आपण त्याला नीट करूया उद्या, म्हणजे पाऊस नसताना आपण येऊया. बीच आहे रे. हा बीच आहे कलंगूट बीचवर आहोत आता आपण. हॅलो गाईज, हा कलंगूटवरून अपडेट आहे. कोणी येणार असेल तर येऊ नका. जोरदार पाऊस सुरू झालेला आहे इथे. यायला पाहिजे का कलंगूटला? नाही. नो 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 बचाना आली मला. तुला तर मी मागाशी ब्लॉग मध्येच बोललो.